रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध चांगलेच पेटल्याचं बघायला मिळतंय। या युद्धांमध्ये जग दोन भागांमध्ये विभागल्याचं बघायला मिळतंय। युक्रेनला अमेरिका मदत करत असल्याने हे युद्ध इतक्या काळ चालत असल्याचं जगजाहीर आहे। हेच नाही तर या युद्धात नाटो देशांनीही उडी घेतली आहे। रशियाने म्हटलंय की आम्ही फक्त एकट्या युक्रेन सोबत युद्ध लढत नाही तर संपूर्ण नाटो देशांसोबत युद्ध लढत आहोत। यासोबतच थेट मोठी धमकी अमेरिकेला रशियाने आता दिली आहे। काल रात्री उशिरा युक्रेनने मोठा हल्ला रशियावर चढवला। युक्रेनच्या सशस्त्र दलांनी गेल्या 24 तासात रशियाच्या सीमावर्ती बेल्गोरोड भागात तब्बल 110हून अधिक प्राणघातक ड्रोन सोडले आणि मोठा हल्ला केला। यामध्ये मोठे नुकसान रशियाचे झाले असून 3 नागरिकांचे जीव गेले आहेत। यामुळे एका लहान मुलाचाही समावेश असल्याचं सांगण्यात आलंय। शेबेकिन्सी येथील माल्सोवा ख्रिस्तान वस्तीवर गोळीबार करण्यात आला। सध्या हल्ल्यानंतर जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नागरिकांना टार्गेट करून युक्रेनकडून ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत।